आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये क्रीडा संकुलमध्ये विशेषतः दोघंही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री मिळून दररोज या ठिकाणी व्यायाम करतात. आपण त्यांना विचारूया त्यांचं नाव काय आहे, त्यांचं प्रोफेशनल काय आणि व्यायामला काय येतात. नमस्कार, मी डॉक्टर श्यामलीला शिवलिंग जेवळे आणि हे माझे मिस्टर शिवलिंग जेवळे. आम्ही दोघंही वेताळेश्वर शिक्षण संस्था इथे कार्यरत आहोत. सर कोषाध्यक्ष म्हणून आहेत, तर मी संचालक म्हणून तिथे काम करते. आणि बऱ्याच महिन्यापासून मी 6 महिन्यापासून इथं क्रीडा संकुलनला डेली एक तासासाठी वॉकिंगसाठी येते. त्याचबरोबर सर इथं गेले 2 वर्षापासून ते कंटिन्यू करत आहेत. 6 महिन्यापासून सरांनी मला प्रोत्साहित केलं की आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे. आपलं जे प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये आम्हाला बरेच स्ट्रेस असतात. मॅनेजमेंट म्हणून हँडल करणं, तसेच पॅरेंट्सला हँडल करणं, स्टुडंट्सला हँडल करणं, प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस असतो. स्टाफला हँडल करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही मेंटली थोडंसं डिस्टर्ब होतो, कधी स्ट्रेस येतो. त्याचा परिणाम आमच्या हेल्थवर होतो. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी हा निश्चय केला की आपण दररोज आपल्यासाठी, स्वतःसाठी, आपल्या तब्येतीसाठी आपण टाइम काढायचा आणि दररोज क्रीडा संकुलनला 1-1.5 तास तरी आपल्या स्वतःसाठी द्यायचा. आणि नंतरचा वेळ आपण आपल्या प्रोफेशनसाठी देऊ, फॅमिलीसाठी देऊ. आपण निरोगी राहू तर आपली फॅमिली निरोगी राहील, आपले मुलं निरोगी राहतील, आपण जास्त काम करू, हा सरांचा संकल्प होता. त्याच्यानुसार आम्ही डेली इथं वॉकिंगसाठी येतो. त्याचबरोबर आम्ही दुसरेही व्यायाम करतो. आणि मला हे म्हणायचं आहे की जे काही नवीन पुढचं वर्ष आहे, उद्याचे स्टार्ट होणार आहे 2025, याच्यामध्ये प्रत्येक घरातील स्त्री पुरुष असतील, एक कपल असेल, प्रत्येकाने हा संकल्प घेतला पाहिजे की आपल्या स्वतःसाठी त्यांनी, आपल्या आरोग्यासाठी त्यांनी टाइम काढला पाहिजे आणि आरोग्य हे चांगलं ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी व्यायाम केला पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे आणि फिटनेस ठेवला पाहिजे. त्याचे भरपूर फायदे आहेत, जे काही आपल्याला आजकाल छोट्या असे अनेक लोक आहेत की स्वतः व्यायामला येतात पण घरच्यांना व्यायामला घेऊन येत नाहीत. अशांना सल्ला काय आपला? नमस्कार सर, मी शिवलिंग जेवळे, मी वेताळेश्वर शिक्षण संस्थेचा कोषाध्यक्ष आहे. या अंतर्गत आमचे 17 महाविद्यालय आहेत. नवीन वर्षासाठी आम्ही सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी लातूरमध्ये चालू केलेलं आहे. त्या अंतर्गत माझं एक वैशिष्ट्य असं आहे की मी 2004 पासून या शैक्षणिक क्षेत्रात आहे. एक ठरवलं होतं की दरवर्षी एक महाविद्यालय आणायचं. त्याप्रमाणे आम्ही 17 महाविद्यालय आणलेले आहेत. तसं ह्या वर्षी मी 25-26 जूनपासून सिद्धेश्वर फार्मसी कॉलेज एक नवीन चालू केलेलं आहे. ह्या क्षेत्रामध्ये काम करताना, कार्य करताना खूप त्रास असतो. तर त्याच्यासाठी एकच आहे की आपलं आरोग्य जर व्यवस्थित आपण ठेवलं तर आपण कुठलाही त्रास तो सहन करू शकतो. तर त्या आरोग्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण दररोज सकाळी 2 तास एक्सरसाइज करणं, 1 तास तर कमीत कमी चालणं व्हायला पाहिजे. त्याच्यानं आपल्या शरीराचा सर्व आळस निघून जाईल, आपल्याला ऊर्जा निर्माण करता येईल. आज दिवसभरामध्ये 2 तास चाललं तर आज दिवसासाठी आपण चाललो इतकंच आहे. ते 2 तास उद्यासाठी नाहीत. आज 2 तास चाललो तर तुमची ऊर्जा ऑटोमॅटिक 1 दिवसाची तयार होईल आणि तुम्ही उत्साहानं दिवसभरात कार्य करचाल. जसं आता मी आणि माझी पत्नी दररोज इथं 2 तास येऊन क्रीडा संकुलला 1 तास फिरतो, गो स्लिम मध्ये 1 तास योगा टाईप करतो आम्ही. आणि आम्ही जितकं होईल तितकं योगाला वेळ देऊन आमचं आरोग्य व्यवस्थित करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी नवीन विद्यार्थी येतील त्यांना कशा ऊर्जा देऊन पुढे शैक्षणिक क्षेत्र द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहे. सर, माझा एक प्रश्न होता की बरेच व्यक्ती स्वतः व्यायाम करण्यासाठी वेळ देतात पण आपल्या गृहमंत्रीला व्यायाम करण्यासाठी बाहेर आणत नाहीत. अशा व्यक्तींसाठी तुमचा सल्ला काय? नाही, माझं असं म्हणणं आहे की बाहेर का आणत नाहीत हे ज्याचे त्याचे विचार आहेत. मला असं वाटतं की आपल्या दोघांचं आरोग्य आहे तर आपलं सर्व फॅमिली आहे आणि आपली फॅमिली आहे तर सर्व जग आहे. त्याच्यामुळे असं म्हणायचं की आपल्या जी पत्नी आहे तिला आपण सपोर्ट करणं महत्वाचं आहे. आपण सोबत राहिलं तरच तिनं बाहेर येऊ शकते, नाहीतर अन्यथा काही करू शकत नाही. जर आपणच तिला नाही तू घरात बस, काही करता येत नाही म्हणता हे उपयोगाचं नाही. कारण आपण बाहेर घेऊन फिरणं महत्वाचं आहे, तिचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं महत्वाचं आहे. कारण आजकाल आहेत 35 वय गेलं तर त्यांना अटॅक येतो, शुगर 24-25 वयात शुगर होऊ लागली. पण आपण हे जर दोघं मिळून जर समाजाला जर दाखवलं की बाबा आरोग्य दोघं जण मिळून फिरल्याच्या नंतर आरोग्य चांगलं राहतं आणि पुढे मुलांनाही आपली सवय लागेल. आज आपण आई वडील जर आपण मोबाईल घेऊन बसला तर मुलगाही मोबाईल घेऊन बसतो. तसंच आहे हेही, आपण पुस्तक घेऊन बसलं तर मुलगाही पुस्तक घेऊन बसेल. तसंच जर आई वडिलांनी दोघांनी जर फिरलं तर पुढे मुलांनाही किंवा आपले आई वडील सकाळी उठतात तर आपण बी फिरायला पाहिजे. तर मला असं म्हणायचं की हे नवीन वर्ष उद्यापासून चालू होणार आहे 2025चं. तर प्रत्येक व्यक्तीनं आपल्या पत्नीला घेऊन क्रीडा संकुलच नाही तर आपल्याला सकाळचा कुठलाही वेळ कुठेही आपल्या घराच्या शेजारी, आपल्या गच्चीवर, कुठेही ग्राउंडवर जसं फिरता येईल तसं आपल्या पत्नीला, आपल्या आईला, आपल्या वडिलाला घेऊन फिरलं तर आरोग्य चांगलं राहील आणि त्यांचे लहान मुलंही तेच पुढे शिकतील. इतकंच सांगतो. खरंच तुमचा दोघांचा आदर्श घेऊन भारतातील प्रत्येक गृहमंत्री आणि मुख्यमंत्री व्यायाम केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.